नमस्कार माझ्या बालमित्रांनो, कसे आहात सगळे? कोपरा आठवणींचा मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण एक छान गोष्ट बघणार आहोत। ही गोष्ट आहे एका पारध्याची। चला तर आपण गोष्टीला सुरुवात करूया। गोष्टीचं नाव आहे संकटातून सुटका। एका पारध्याने पक्षी धरण्याकरिता जमिनीवर आपले जाळे पसरून तेथे तांदूळ टाकले व दूर जाऊन पक्ष्यांची वाट पाहत उभा राहिला। इतक्यात एक पारव्यांचा कळप वरून उडत चालला होता। त्यांनी ते दाणे पाहिले व सर्व पक्षी खाली उतरले। ते दाणे खाण्याला जाताच तोच त्यांचे पाय जाळ्यात अडकले। हे पाहून पारध्याला फार आनंद झाला। आता हे पारवे आपल्या हातात सापडल्यासारखेच आहेत असे समजून तो अगोदर जवळच्या ओढ्यावर शिदोरी खाण्यास गेला। त्या पारव्यांच्या राजाचे नाव चित्रग्रीव असे होते। इतरांबरोबर तोही जाळ्यात अडकला होता। तो म्हणाला, हिरण्यक नावाचा एक उंदरांचा राजा माझा मित्र आहे। आपण सर्वजण हे जाळे घेऊन त्याच्या घरापर्यंत उडून जाऊ, म्हणजे तो आपले जाळे तोडून आपणास सोडविल। सर्वांना ही गोष्ट पसंत पडली व ते सर्व जाळ्यासकट एकदम उडाले। हे पाहून पारधी घाबरला व ते जिकडे उडाले होते तिकडेच धावू लागला, परंतु पारवे लांब जाऊन त्यास दिसत नासे झाले। तेव्हा तो निराश होऊन आपल्या घरी गेला। इकडे सर्व पारवे हिरण्यकाच्या बिळाजवळ उतरले। चित्रग्रीवाने हिरण्यकाला हाक मारून त्याला सर्व हकीकत सांगितली। हिरण्यकाने आपल्या सर्व उंदरास जाळे तोडण्याचा हुकूम केला। त्यांनी थोड्याच वेळात जाळे तोडून सर्व पारव्यांस मोकळे केले। नंतर हिरण्यकाचा व त्यांच्या उंदराचा निरोप घेऊन सर्व पारवे आपल्या घरी गेले। तर पाहिलं मित्रांनो, किती छान अशी ही गोष्ट आहे ते। या गोष्टीतून आपल्याला काय शिकायला मिळतं बरं? एकीचं बळ, बरोबर ना? सगळे पारवे एकदम उडाले, त्यामुळे त्यांचा जीव वाचला। तर आज आपण एक छान गोष्ट पाहिलेली आहे, संकटातून सुटका। जर तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर आपला कोपरा आठवणींचा या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ आवडल्यास इतरांना शेअर करायला विसरू नका। तर पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह, एका नवीन गोष्टीसह।